आज आपण चाललो आहे पट्टा किल्ला म्हणजेच विश्रामगड बघायला। हा किल्ला नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती आहे। आम्ही आमचा प्रवास राजूर पासून सुरू केला। तिथून किल्ला 50 किलोमीटर अंतरावरती आहे। या किल्ल्याला विश्रामगड नाव कसे मिळाले हेही आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। किल्ल्याकडे जात असताना आपल्याला म्हैस वळणचा घाट लागतो। तिथे बऱ्याचशा पवनचक्क्या रोडच्या साईडलाच तुम्हाला बघायला मिळतात आणि तिथून तुम्हाला पंचक्रोशीतला सर्व परिसर बघायला मिळतो। किल्ल्यावरती जाण्याआधी आपण किल्ल्याचा इतिहास समजून घेऊया। या किल्ल्याची बांधणी बहमनी सल्तनतने 1347 ते 1490 मध्ये केली। त्यानंतर हा किल्ला स्थानिक रहिवासी आदिवासी महादेव कोळी जमातीकडे गेला आणि त्यानंतर अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला। 1627 मध्ये मुघलांनी हा किल्ला जिंकला व 1671 मध्ये मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवरायांसाठी हा किल्ला जिंकला। सन 1979 साली महाराजांनी दक्षिण मोहिमेमध्ये जालनापूरची लूट केली आणि ह्या मोहिमेमध्येच महाराज या किल्ल्यावरती 33 दिवस राहिले। त्यांनी इथं विश्राम केला म्हणून या किल्ल्याला विश्रामगड असे नाव पडले। या किल्ल्यावरती प्रवेश करण्यासाठी तुम्हाला 30 रुपयाचं प्रवेश शुल्क द्यावं लागतं आणि लहान मुलांसाठी 15 रुपये। किल्ल्यावरती चढत असताना तुम्हाला किल्ल्याचा इतिहास, किल्ल्यावरती तुम्ही कोणत्या गोष्टी पाहू शकता व किल्ल्याचा नकाशा हे सगळं पाहायला मिळेल। संपूर्ण किल्ल्यावरती तुम्हाला ठिकठिकाणी स्वच्छता बघायला मिळेल। त्यासोबतच प्रवाशांची गैरसोय होऊ नये यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्वच्छतागृहही बघायला मिळतील। आम्ही वरती चढायला सुरू केलं आणि पावसाच्या सरी सुरू झाल्या, ज्यामुळं निसर्ग एकदम स्वच्छ आणि हिरवागार दिसायला लागला। चढायला सुरू केल्यापासून एक 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली गुहा बघायला मिळते। या गुहेमध्ये आरामात 15 ते 20 लोक बसू शकतात। या गुहेच्या बाहेरच तुम्हाला कोरीव लेण्या बघायला मिळतील। इथेच तुम्हाला लक्ष्मण स्वामी महाराज यांची गुहा बघायला मिळेल। त्या गुहेपासून पुढे आल्यानंतर तुम्हाला अजून एक गुहा दिसेल, ज्यामध्ये देवीचं मंदिर बघायला मिळतं। किल्ल्यावरती माकडांचा वावर खूप आहे। त्यासोबतच बरेचसे पर्यटक त्यांना खाऊ देतानाही बघायला मिळतात। थोडंसं चढून वरती आल्यानंतर आपल्याला त्र्यंबक दरवाजा दिसतो। पट्टेवाडी गावापासून त्र्यंबक दरवाजापर्यंत येण्यासाठी एक रस्ता आहे।
त्र्यंबक दरवाजावरती लाकडी दरवाजा लावण्याचे जे ठिकाण होते ते आजही आपण बघू शकतो. त्र्यंबक दरवाजापासून पुढे आल्यानंतर आपल्याला एक शिवकालीन बारव बघायला मिळतं. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्याआधी आपल्याला अष्टभुजा देवीचं मंदिर बघायला मिळतं. या देवीला पट्टाई देवी असेही म्हणतात. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या किल्ल्याच्या माथ्यावरती पोहोचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे या किल्ल्याचं खूप जास्त महत्त्व असणार. कारण की येथून शेकडो मैलापर्यंतचा परिसर आपण सहज बघू शकतो आणि त्याची टेहाळणी करणं खूप जास्त सोपं जात असणार. किल्ल्याच्या माथ्यावरती राऊळ अंबारखाना आहे आणि याच अंबारखान्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते. अंबारखान्याच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाचे क्षण दाखवलेले आहेत. त्यासोबतच छत्रपती शिवरायांचा दरबारही बघायला मिळतो. आणि या ऐतिहासिक किल्ल्याच्या आठवणी मनामध्ये साठवून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला.